नमस्कार, उदर परिक्रमा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. दर्यापूर अंजनगाव मतदारसंघातील दर्यापूर तालुक्यातील आपण आलो आहोत शिलोरी या गावामध्ये. या गावामध्ये कोणत्या उमेदवाराची चर्चा आहे आपण या गावातील नागरिकांना विचारूया. चला तर मग चर्चा काय सुरू आहे गावात चर्चा शरद पवार राष्ट्रवादी म्हणजे इथे आता तुतारी इथं आहे मशाल आहे ना मशाल आहे. तर काय सांगाल कसं चित्र पाहत आहे यावेळेस चित्र मशालच आहे. उद्धव ठाकरे साहेबांना ना निवडून म्हणजे गजानन लवटे काय अपेक्षा आहे त्याच्याकडून? आता जे कामं झाले नाही ते त्यांच्यामुळे अपेक्षा आहे बा. दर्यापूर तालुक्यात आपल्या कोणत्या समस्या आहेत की सरकार पाहिजे दर्यापूर तालुक्यात कोणत्या समस्या कोणत्या समस्या व्हायला पाहिजे समस्या आहे कास्तकाराची समजा कोणत्या दोन तीन भाव नाही कापसाले विमाने भेटला कोणती मदत नाही भेटून राहिली. कर्जमाफी केली होती फडणवीस साहेबांनी ते भेटले नाही. कर्ज माफ झालं पाहिजे आमचं. कर्ज माफ झालं पाहिजे कास्तकार यंदा सरकार आलं तर कर्ज माफ होते. जास्त पाऊस आहे ना नुकसान जास्त आहे ना आता उद्धव ठाकरे आमच्याकडे कोणी काही लक्ष म्हणे भाव दिन म्हणे मला आणि दर्यापुरामध्ये कोणत्या आहेत अशा स्थानिक पातळीवर समजा दर्यापूर अंजनगाव मतदारसंघात कोणत्या आहेत? नाही सँक्शन झाले काय करतो म्हणे बच्चे भाऊ कुठं केले आमच्या गावात 5 रस्ता झाला चालता येत नाही. काय सांगा काका? बरोबर आहे ना ते बोलले असते तेच समस्या आहे. बंद आहे 20 वर्षापासून आमच्या गावाची सूतगिरणी कारखाना बंद आहे. सूतगिरणी बंद आहे. कापसाले भाव नाही. सूतगिरणी चालू झाली म्हणजे भाव येते कापसाले. जो आपला अनेक आमदार आहेत समजा पण सूतगिरणीचा प्रश्न कोणी निकाली कोणीच नाही करत. तर त्यासाठी जर सूतगिरणी जर सुरू केली तर कापसाला सुद्धा भाव भेटू शकते. ते मजुरी नाही मिळत काय. आज 400 मजूर त्या सूतगिरणीला घरी बसलेला आहे. सूतगिरणीच्या भरोश्यावर त्याचे लग्न झाले. बायका काय ना पोचतील मजूर वर्ग घरी नाही बसले का ते बंद पडली तर आमच्या सारख्याला कामं भेटतात ना. आम्ही काय रिकामं राहतो मग 400 गावात काय फिरतो. सूतगिरणी 400 मजूर होता. 2 शिफ्ट चाले सकाळ संध्याकाळ मजुरी भेटत तसं बंद पडलेलं आहे ना. कोण करू शकतो समजा ते तर कोणी सांगू शकत नाही. कोणाचं सरकार एकटा निवडून आता काही होत नाही. समस्या काय पाहता या 1500 रुपये दिले. इकडे महागाई वाढून दिली ना. तेलाचे भाव वाढले, किराण्याचे भाव वाढले, तुरीचे डाळीचे भाव वाढले, चण्याचे भाव वाढले. कापसाले बाई नाही, कापसाले भाव नाही, सोयाबीनले भाव नाही, तुरीले भाव नाही. हे यायचे भाव वाढले आणि 1500 रुपयानं सरा घोर करून ठेवला. बाई भेटत नाही, मजूर नाही भेटत या 1500 रुपयानं. काय करणार आहे? आणि समस्या तर लागल्या समस्या. कंट्रोल बंद केले. योजना म्हणजे ह्या काहीच फायद्याच्या नाही झाल्या. ह्या योजना काढल्या, ह्या योजना काहीच फायद्याच्या नाही झाल्या. त्याच्यापेक्षा या योजनेपेक्षा कापसाले भाव द्या, या सोयाबीनले भाव द्या, तुरीले भाव द्या. कास्तकाराचे त्या खतं जे आहेत रासायनिक याचे भाव कमी करा. तरच त्याचे मजुराला परवडणार आहे. मजूर 500 रुपये 600 रुपये रोज तसाच घेऊन राहिला ना. मजूर एका दिवसाचे रोज 600 घेते. हे 1500 रुपये 3 दिवसाचे आहेत ना मजुराचे. तर काय तुमचं कास्तकाराच्या इकडे मजूर येणार आहे? तिकडे भरही मजूर कास्तकाराच्या इकडे भेटत नाही. आणि याचाही घेऊन राहिला 13 ते 14 रुपये याचाही चालू आहे कापसाची. 14 रुपये किलो. यंदा कापसं नाही, कापसंही कमी आहे. त्याच्यानं परिस्थिती बिकट आहे यंदा, लय बिकट आहे. कर्जमाफी नाही. पुन्हा जे विमे कबूल केले होते कास्तकाराले ते विमेही नाही. एकही 4 वर्षापासून एकही विमा कास्तकाराला भेटला नाही, काहीच नाही. जे त्या उद्धवरावच्या काळात जे काही कर्जमाफी झाली तेव्हापासून या सरकारनं कास्तकारासाठी काहीच नाही केलं. बरं त्या दिवशी दर्यापूरला उद्धव ठाकरे सुद्धा आले होते. त्यांनी पण 3000 रुपये समजा असं केलं पण ते सक्सेस नाही आहे. ते सक्सेस होणार नाही आणि 3000 रुपये देऊही नाही. उद्धवरावनंही देऊ नये 3000 रुपये आणि येईनही 2100 रुपये देऊ नये. कर्जमाफी करा, कास्तकाराच्या मालाला भाव द्या आणि हे आपले जे खतं जे आहे या खताचे डॅमिनेशन कमी करा. बस इतकंच मागणं आहे कास्तकाराचं, बाकी काहीच नाही. नाही तर काहीच ना पाहिजे कास्तकाराला इतक्यात. आणि हे आता निसर्ग साथ नाही देत. यावर्षी आपलं सोयाबीन गेलं, कापसाले काही नाही आहे. 2-2, 4-4 भावड्या आहेत कापसाले.
कापसही काही लाईनवर नाही, सरासरी कापसं होत नाही आणि आता काहीच नाही. अशा परिस्थितीत काही खरं नाही आहे कास्तकाराचं. आणि कास्तकाराच्या भरोशावर सरकार आहे, कास्तकाराच्या भरोशावर शहरं आहेत. कास्तकाराजवळच नाही तर शहरात काय जाऊन बसणार आहे. नोकरी वर्ग तर काही गोष्टच घेत नाही. नोकरी 40, 50, 60, 70 असे 1.25 लाख रुपये महिना आहे नोकरी वर्गाले. तो काय तर कास्तकाराला विचारते आणि तो काय करते. नाही पिकलं कास्तकाराला तो तर जीवन जगणारच आहे. मरण कास्तकार आणि मरण मध्यम वर्गाचं आहे. खालच्या वर्गाचंही नाही आणि वरच्याचंही नाही, मध्यम वर्गाचं मरण आहे. मग यावेळेस कसं चित्र पाहतं दर्यापूर अंजनगाव मतदारसंघामध्ये? अंजनगावमध्ये काही चौरंगी लढत होणार आहे. इथं काही नक्की नाही सांगता येत. मग तुम्ही भावी आमदार म्हणून कोणाला पाहता? भावी आमदार मी लवटे. चाललं बा. काय म्हणता मग आता? मी काय म्हणतो, चर्चा कोणाची सुरू आहे? चर्चा आमच्या सिलेंडरची. सिलेंडर हो म्हणजे अंकुश भाऊ वाकपांजर हो हो. काय म्हणतात? काय म्हणतात, मी निवडून येतो म्हणतात. हां. कोणत्या अपेक्षा आहेत ते सोडवतात. मला वाटतं तुमच्या गावचेच आहेत. आमच्याच काय गावचे. सांगाल मग अंकुश भाऊ बद्दल काय सांगाल आणखी? काही नाही, चांगला पोरगा आहे बा, हे सांगतो फक्त एवढं. तुमचं सांगा. कापसाला भाव पाहिजे होते. कापसाला भाव हो, किती पाहिजे साधारण? गटानं आयात केले. सोयाबीनले भाव पाहिजे होते. तुरीले डाळ आयात केली फडणवीसनं. आमचा विचार आहे बा, हे उद्धव ठाकरेचे शिवसेनेला मारतो आम्ही मतदान. म्हणजे गजानन बोलवते. हो लवटे. हो काय आता काय म्हणता? कुठे चाललं? काय नाही बा, शेतात चालला आता. काय म्हणता पीक पाणी? पीक पाणी का राजू, अळी आली ना पराठीवर. मग आता काय पुढचं फोन करून आता दूर ते अळी नाही. अळी काय करू शकतो आता बा आम्ही कास्तकार. आम्हाला विमा काही भेटला नाही. हा, हे सरकारनं द्यायला पाहिजे तो विमाही भेटला नाही. अमरावती जिल्हा तर वगळूनच टाकला. काय पोच केला त्याच्यातला. काय म्हणता आता दर्यापूर अंजनगाव मतदारसंघात कसं चित्र पाहिजे? लोटेची हवा दिसते बा. गजानन बोलवते. गजानन बोलोटे. काय त्यांच्याकडून अपेक्षा? अपक्ष म्हणजे आता नवीन जरा धराळीचे कार्यकर्ते आहेत ते, त्याच्यानं जरा बरे नवीन वाटतात आम्हाला. जरा हे काय जुने तेच तर नवीन धराळीचा कार्यकर्ता पाहिजे. गजानन बोलोटे आहेत सध्या. आता कोणत्या अपेक्षा आहेत तुमच्याकडे त्याच्याकडून? बऱ्याचशा समस्या असतात माणसाचे. कारण की कसं असते, जर सर्कलमधला असला तर आपण बोलू शकतो, त्यांना काही सांगू शकतो. आणि युवा धराळीचे कार्यकर्ते आहेत. बसले हो ना. काय म्हणता? कोणाची चर्चा सुरू आहे? आता चर्चा तर अंकुश वाकपांजरची पण आहे, लवटे साहेबाची पण आहे. तर आमच्या हिशोबानं तर आम्ही तर लवटे साहेबालाच मारू. कारण की आम्ही कट्टर बाळासाहेब ठाकरेंचे कट्टर माणसं आहे. त्याच्यामुळे आम्ही लवटे साहेबांनाच मत देऊ. या गावातलं वैशिष्ट्य काय आहे? वैशिष्ट्य गाव वगैरे चांगलं आहे, तसं काही वांधा नाही आहे. 11ची बॉडी आहे, 7,000 लोकसंख्या आहे. पण आमच्या इथं जितकी तरक्की पाहिजे तितकी आजपर्यंत झाली नाही आहे पूर्ण. आणि काय विशिष्ट यात्रा सण उत्सव? यात्रा सण उत्सव आहे. हिची यात्रा राहते, आमची महादेवाची यात्रा राहते वगैरे राहते. त्याच्यात पण कोणी जास्त इंटरेस्ट घेत नाही. आमदार खासदार कोणी येऊन बघत नाही. आजपर्यंत आम्ही निवडून दिले, फक्त निवडून द्या पुरते झाले. त्याच्यानंतर आमच्या गावाचं तोंड पण नाही बघत. आता खासदारकीसाठी आम्ही बळवंत भाऊ वानखळे यांना निवडून दिलं, पण त्यांचं गावात येतात तर काही बघत नाहीत. काही नाही गोरगरिबाचं काय नाही. यांच्या इकडे पण नाही बघत. काहीच नाही. आमचं म्हणणं, आम्ही निवडून देता तुम्हाला तर तुमचं हक्क आहे. आमचा हक्क आहे की तुम्हाला तुमचं काम आहे की आमच्याजवळ येणे, 10 गोष्टी विचारणे. पण काही कोणी काही येत नाही. आमदार फक्त बस इलेक्शन पुरतं येते, बस वोटिंग भेटलं, इलेक्शन झालं की आपापल्या कामी लागून जातात. गरिबाचं मरण आहे आमचं. आम्हाला कास्तकाराला काहीच नाही आहे इथं. आमची इथं अळी आली, लष्कर अळीचा प्रमाण आहे. त्याचं काही बदल काही त्यांची प्रतिक्रिया पाहिजे आम्हाला. विचारणं काही की बाबा काय आहे तुमच्या शेतात, काय नाही, काय नुकसान आहे नाही आहे गोरगरिबाचं, त्यांना विचारणं यांचं काम आहे. आता आपल्या दर्यापूर अंजनगाव मतदारसंघ जो आहे
या मतदारसंघामध्ये प्रामुख्यानं अभिजित अडसूळ, गजानन लवटे यांची लढत होण्याची शक्यता आहे. परंतु गजानन लवटेचं जे महाविकास आघाडीचं वोटिंग आहे त्यामध्ये आमच्या गावचे जे अंकुश वाकपांजर आहेत हे प्रकाश आंबेडकरच्या पार्टीसोबत उभे आहेत. त्यामुळे आता त्यांना किती फायदा होते आणि ते गजानन लवटेचं किती वोटिंग खातात त्यावर त्यांचं भवितव्य अवलंबून आहे. पण तसं गजानन लवटेची सीट निघण्याचे चान्सेस भरपूर आहे. म्हणजे प्रामुख्याने जर सांगायचं झालं तर अंकुश वाकपांजर आणि गजानन लवटे हो, त्यांच्याकडे तुम्ही फाईट दिसणार समजा. नाही फाईट त्यांच्यामध्ये नाही आहे. अंकुश वाकपांजर हे गजानन लवटेचंच वोटिंग खाऊ शकतात. त्यामुळे गजानन लवटेनं नुकसान होऊ शकते. आणि त्याच पद्धतीनं बुंदेले साहेब आहेत तिकडे तर ते अभिजित अडसुळांचं वोटिंग खाऊ शकतात. त्यामुळे त्यांचं नुकसान अभिजित अडसुळांचं ते रमेश भाऊ बुंदेले करू शकतात. कसं चित्र पाहता? आता चित्र कसं पाहता लोकांवर आहे सर्व अवलंबून, लोक काय करतात. बरं, तुम्हाला भावी आमदार म्हणून कोण नवीन आमदार पाहिजे. कोण पाहिजे पाहून? नवीन पाहू शकता तुम्ही दर्यापूर नवीन नवीन कोण नवीन कोणी नवीन चेहरा. आता तेच ते चेहरे आता जुने झाले. अडसूळ साहेब झाले. हा, मग दोन आहेत पर्याय म्हणजे आणखी उमेदवार आहेत. हां, तो कोणाला पाहू शकता? लवटे साहेब असायला काही हरकत नाही आता आले तर. कापसाला भाव पाहिजे, कर्जमाफ पाहिजे, कर्जमाफ पाहिजे, सगळं टेंबा मायला आहे मशाल, माई मशालच आहे. हो माई मशाल. कापसाला भाव पाहिजे, माझी काहीच नाही, मला सगळं भेटलं पाहिजे. सबन चांगलं, मग सबन चांगलं होते. कंट्रोल बंद झालं असं आहे. सबन चांगलंच आहे. कंट्रोल भेटलं पाहिजे. हा, आता मशाल. चला बोलता का? काही नाही भाऊ, काम धंदा चालू आहे. काम धंदे काय म्हणते दर्यापूर अंजनगाव मतदारसंघात? कोणाची चर्चा? चांगलं आहे. कोणाची हवा आहे म्हणतात? कोणाची चर्चा सुरू आहे? कोणाची हवा आता चालू आहे भाऊ, काय आहे काही नाही, आपल्याला काही मालूम नाही आहे. कोण गावा चर्चा तर सुरू आहे? काय हो हो. हा, आपल्या गावात उमेदवार उमेदवार आहे ना वाकपांजर. काय आहे त्यांच्याकडून अपेक्षा तुम्हाला? चांगला आहे भाऊ. अंकुश भाऊ वाकपांजर आहेत. हो, अंकुश भाऊ वाकपांजर. त्यांनी कोणतं कार्य केलं बा त्यांनी? कार्य नाही केलं. आता गावची सीट आहे सुरुवात आहे चालू. ग्रामपंचायत काय त्यांच्याकडून अपेक्षा आहेत बा? काय आता होईन ते होईन. म्हणजे मग आता कोणाकडे पाहता तुम्ही? आता कोणाला आहे मत तर त्याला देऊन देऊ. मग भावी आमदार तुम्हाला अंकुश भाऊ वाकपांजर? बा मी एवढं नाही सांगत. सांगा आता बाबा. काय काका काय म्हणतात? दुकानात कोणाची चर्चा सुरू आहे? गावात अंकुश वाकपांजरची आहे. काय त्यांच्याकडून अपेक्षा आहेत? त्यांच्यावर आपल्याला त्याच्या राजकारणाची सुरुवात आहे. पहिली पहिली सुरुवातच आहे त्याच्या राजकारणाची. ग्रामपंचायत सदस्य आहे आणि हुशार आहे, इंजिनियर आहे. त्याच्याकडून विकास कामाची अपेक्षा आहे. करणार आहे, हुशार पोरगा आहे. जर भावी आमदार झाले तर त्यांच्याकडून आपल्या दर्यापूर अंजनगावमध्ये कोणते असे मुद्दे आहेत ते करू शकतील? पांदन रस्ते आहेत, गावातील हे आहे, समस्या आहेत भरपूर. काय करू शकणार तो? काय सांगाल आणखी आपल्या दर्यापूर अंजनगाव मतदारसंघामध्ये की ते व्हायला पाहिजे होते मुद्दे ते झाले नाहीत? झाले नाहीत, आता होत करतील निवडून आल्यावर. आता भावी आमदार म्हणून तुम्हाला अंकुश भाऊ वाकपांजर? अंकुश भाऊ वाकपांजर. काय म्हणते आता दर्यापूरचं चित्र? दर्यापूरचं चित्र अंकुश वाकपांजर. काय वंचित बहुजन आघाडी. काय सांगाल त्यांच्याबद्दल? नवीन पोरगा आहे, युवक आहे, चांगला शिकला सवरलेला आहे, इंजिनिअरिंग झालेला आहे, समाजाप्रती कार्य करायची हे आहे, इच्छा आहे. काय त्यांच्याकडून आपल्या दर्यापूर अंजनगाव मतदारसंघात जे कामं आहेत ते झाले आहेत नाही आहे ते कोण काय करू शकतील ते? आता निवडून कोणी याला तर कोणी तर काही काही करत नाही. पण नवीन पोराविषयी अशा भावना असतात प्रत्येकाच्या की काहीतरी करू शकते बा. तसं जे करायचं आहे ते तर करणारच आहे. कामं जे असले ते शेतात चाललं. काय म्हणता? दर्यापूर अंजनगाव मतदारसंघामध्ये निवडणूक सुरू आहे. काय सांगा? आता काय सांगा, कोणाची चर्चा आहे? गजानन लवटेचे. गजानन लवटे. काय सांगाल त्यांच्याबद्दल? बाकी काय सांगा, कोणते मुद्दे आहेत ते करू शकतील दर्यापूर अंजनगाव मतदारसंघात? आपण काय बोला आता ते. काय म्हणतात?
काय जबाब कोणाची चर्चा सुरू आहे दर्यापूर अंजनगाव मतदारसंघात? आता दर्यापूर आता सारी चर्चा असा आहे हम्म. हा हम्म. हो कोणी अंकुश वाकपंद हम्म. असं बुंदेले चालू आहे बा आमच्या इकडे. मग तुमचा काल कुकडे राहील? आता ते आता जायची तर येईल हा हो नाही, एखादा उमेदवार जर समजा चांगला असला हो तर त्याच्याबद्दल समजा माहिती नसली हे ते नसलं तर तुम्ही सांगू शकता बा तुम्ही तेही आमदार होऊ शकता असं काही नाही. आता आम्हाला आमच्या जवळचा माणूस पाहिजे बा दुसरा माणूस नाही पाहिजे आम्हाला कोण आहे मग जवळचा माणूस? जवळचा माणूस आमचा अंकुश वाकपंद अंकुश भाऊ वाकपांजर. हो अंकुश भाऊ वाकपांजर भावी जर आमदार झाले हो काय त्यांच्याकडून अपेक्षा ठेवता? आता त्याच्याकडून काय घ्यावं आपण नाही हो त्यानं कामं करा हा आम्ही तुम्हाला मतदान केलं आणि त्यानं कामं करा आमची एवढी इच्छा आहे बा धन्यवाद. हा काय म्हणते दर्यापूर अंजनगाव मतदारसंघामध्ये? दर्यापूर अंजनगाव मतदारसंघामध्ये काय आहे, आमचे अंकुश भाऊ वाकपंजर आम्ही त्याला आता आमदार बनू. आमची हेच अपेक्षा आहे. माणूस चांगला आहे, जबरदस्त रॉयल माणूस आहे, जवान खून आहे. आमच्या गावाचा विकास अंजनगाव दर्यापूर याचा हे केला जाईल, विकास केला जाईल ताकदनं. पुरं डिजिटल बनवल्या जाईल दर्यापूर अंजनगाव. आम्हाला तोच आमदार पाहिजे. येतील ते चांगल्या लिटीनं. हां, दर्यापूर अंजनगाव मतदारसंघामध्ये जर ते भावी आमदार झाले तर अशा कोणत्या समस्या आहेत की बा ते पूर्ण करू शकतील? अरे काही आम्हाला पैसा नाही पाहिजे, फक्त सुरक्षा पाहिजे आम्हाला, चांगला विकास गावचा. आणखी दर्यापूर अंजनगावमध्ये तुमच्या अंकुश भाऊ वाकपांजर आहे त्यांच्याकडून काय अपेक्षा आहेत की बा हे काम झालं पाहिजे? कामं झाले पाहिजे ह्याच अपेक्षा आहे, दुसरी कोणची अपेक्षा नाही आमची. मग यावेळेस तुम्ही अंकुश भाऊ वाकपांजर यांना आमदार करसान? बिलकुल. गोष्ट कशी आहे, आता हे थोडंसं ढिल्लं पडलं वाकपांजर, अंकुश वाकपांजरचं. आता गोष्टी झाली, पैसे हाय पाय पैसे आले, राणा मुख्यमंत्री. आता गोष्ट हो ना, हे हाय पाय अंकुश आम्हाला कोणताच मार्ग नाही आहे. अंकुश वाकपांजर. काय सांगाल मुद्दे कोणते आहेत आपल्या दर्यापूर अंजनगाव मतदारसंघात? अंकुश वाकपांजर. तुम्ही सांगा काय चर्चा कुठं सुरू आहे? कोणाची चर्चा सुरू आहे? आता आमच्या इथं वंचित चर्चा चालू आहे. वंचितवर कोण आहे? वंचितवर अंकुश वाकपांजर. काय सांगाल त्याच्याबद्दल? काय सांगा, चांगला पोरगा आहे, गावातला पोरगा आहे, वंचितचाच आता जास्त काय सांगाल कोणते मुद्दे आहेत दर्यापूर अंजनगाव मतदारसंघामध्ये की ते झाले पाहिजेत बा? आता गावातले मुद्दे तर बरेच आहेत, नाल्या आहेत. नाही, दर्यापूर तालुक्याचा आमदार हो, दर्यापूर तालुक्याचे मुद्दे आता काही रोजगाराला काम पाहिजे, पोरं रिकामे गावात फिरतात, त्याला काम भेटलं पाहिजे, मजुराला मजुरी भेटली पाहिजे. दुसरे मुद्दे कोणते आहेत? काय सांगाल दादा? आता ते सांगितलं ते ना तेच करेल. आता मी आता अंजनगाव तालुक्यात, आता इथे आम्ही पाहुणा समजा येईल. तुम्ही अंजनगावची असले दर्यापूर पण मतदारसंघात आहे? हा, मतदारसंघ आहे. सांगा बा. मग आता काय, आता आमच्या गावात जे समस्या आहेत ते कसं थोडेसे कामं पेंटिंग पडलेलं आहेत, सरकारीच कामं म्हणा. थोडेसे पेंटिंग पडलेलं आहेत. जो समाज मंदिर झालं, ते मंदिरं, जे काय समस्या आता आपण त्याला म्हणू शकतो बा अंकुश भाऊले. कोण करू शकतील मग? आता त्या जो निवडून येईल त्यालाच आपण समस्या मागू ना. तुम्ही कोणाला निवडून देता? म्हणजे भावी आमदार कोण पाहिजे तुम्ही? आम्हाला पहा अंकुश भाऊच पाहिजे ना. काय म्हणता दादा? काय चर्चा सुरू आहे? आमची चर्चा हेच आहे की भावी पिढीतला तरुण तळपदार आमदार अंकुश वाकपांजर व्हावा. अंकुश भाऊ वाकपांजर हे किती लीड घेतील समजा दर्यापूर अंजनगावमध्ये? तरी 19-20 हजाराने निवडून येतील. काय अपेक्षा आहे त्यांच्याकडून की हे दर्यापूर अंजनगाव मतदारसंघामध्ये जे कामं आहेत ते करू शकतील? कोणते? तळपदार मुलगा आहे, एकदम सायलेंट पोरगा आहे, ना कशात ना पैसे खाऊ नाही आहे, काही नाही आहे, एकदम चांगला पोरगा आहे. त्याच्यामुळे अंकुश वाकपांजर हा शिवर येण्याची बा आमची इच्छा आहे, तो आला पाहिजे. कोणते मुद्दे आहे आपल्या दर्यापूर अंजनगाव मतदारसंघात? दर्यापूर मतदारसंघात आपली सूतगिरणी आहे, बरोबर आहे. सूतगिरणी किती दिवसाची बंद पडेल आहे, एकही आमदारानं खासदारानं चालू केलेली नाही आतापर्यंत, कमीत कमी 20 वर्षे झालेत. नंतर आपलं साखर कारखाना आहे अंजनगावचा,
तो बी बंद पडेलच आहे. या मुद्द्यावर तो MIDC दर्यापूरची चालू करणार आहे, हे त्याचे आश्वासन आहे आणि तो पूर्णपणे करणार आहे. कांदा का कोणाची चर्चा सुरू आहे दर्यापूर अंजनगाव? दर्यापुरात लावटेची कशी चर्चा सुरू आहे? निवडून यायची चर्चा करायची. तोच माणूस येत नाही. काय सांगा आणखी अपेक्षा कोणत्या त्यांच्याकडून? ते बा कापसाले भाव, हे कर्जमुक्ती त्यानेच केली ना उद्धव ठाकरे. काय चर्चा किसकी सुरू है इलेक्शन में? बारे इलेक्शन में चर्चा अभी तो इसकी चालू हुई अपने ठाकरे साहेब आहे ना, त्यांची सीटेच आमचा चालू आहे प्रश्न. त्यांची सीट आणायला लागते आणि आम्ही त्यांच्याच मागा आहो. कोण आहे त्याच्यावर? गजानन रावते. बजरंग बोलवते. त्यांना जाणार आहे निवडून. हो. काय म्हणता चर्चा कोणा सुरू आहे? चर्चा आता उभाटा गटाची आहे. कशी आहे चर्चा? चर्चा कशी आहे? चर्चा आता जे खरे आहे त्याची चर्चा आहे, जे खोटे आहे त्याची नाही आहे. म्हणजे कशी? म्हणजे आता कसं आहे आपल्या तालुक्यात की तालाला मेळ राहिला आता. कोणी कुकडे गेलं आणि कोणी कुकडे गेलं. तर मग आता तुम्ही कुकडेच असा मला आम्ही जिकडे आहोत तिकडे जाऊ. मग काय भावी आमदार कोण पाहता दर्यापूर अंजनगावमध्ये? भावी आमदार कोण पाहता? भावी आमदार जो निवडून येईन तो होईनच. तुम्हाला कोण वाटते बा भावी आमदार हे झाले पाहिजे? आम्ही आमचं आता मत देऊच आता ते नाही, आमच्या मतदान नाही हिशोबानं. विचारलं मी, भावी आमदार विचारलं. हो. महाविकास आघाडीचाच होईन भावी आमदार होईन तो दर्यापुरात. कारण की दर्यापूर ना कधी जाती धर्माले महत्त्व दिलं ना याले. किती आता हिंदू मुसलमान करतील तरी त्याच्यात काही अर्थ राहणार नाही. दर्यापूरला लोकसभेच्या निवडणुकीत अमरावती जिल्ह्यानं दाखवून दिलं की याच्यात तुम्ही धर्म हे आणून काही होणार नाही. तुम्ही जय श्रीराम म्हणा किंवा काही आणा म्हणतात. छत्रपती शिवाजी महाराजाचा आदर्श या जिल्ह्याला आहे. साधू संताचा जिल्हा आहे हा. आणि दर्यापूर तालुक्याची संत गाडगेबाबाचा तालुका आहे. त्याच्यामुळे इथं काही कोणी भेदभाव करणार नाही. आणि या त्या गोष्टीचा विपर्यास करून जर तुम्ही निवडणूक लढवत असाल तर काही त्याच्यात अर्थ नाही आहे. मुद्द्याचं बोला. मुद्दे सोडून तुम्ही बाकीच्या मुद्द्यावर जाता. म्हणून मग सध्या असं आहे. दर्यापूर तालुक्यामध्ये असा कोणता मुद्दा आहे की तो झाला नाही? दर्यापूर तालुक्यात सगळ्यात महत्त्वाचे मुद्दे आहेत. आपल्या दर्यापूर तालुका हा पूर्णच्या पूर्ण आहे शेतीवर अवलंबून. शेतीवर अवलंबून असल्यामुळे शेतीसाठी सगळ्यात महत्त्वाचे आहेत पांधन रस्ते. आता जर आमच्याही गावाची परिस्थिती पाहिली किंवा कोणत्याही गावाची परिस्थिती पाहिली तर तुम्हाला जर शेतीचा जर पावसाळ्यात आपला सध्या पूर्ण असं आहे खरीपाचा हंगाम. खरीपाच्या हंगामात तुम्हाला जर शेती करायची असेल तर आमच्या शेतात म्हणजे पैदलही जाता नाही येत. मग आता ते पैदलही जाता नाही येत तर आम्हाला कमीत कमी खडीकरण तर करून पाहिजे. रस्त्याचे जे आहे ती परिस्थिती फारच वाईट आहे शेती रस्त्याची. मग त्या शेतरस्ते जर झाले तर त्याचा शेतकऱ्याला आणि आपल्या तालुक्याला फार मोठा हे होईल. उद्योगधंदे तर नंतरची गोष्ट आहे. सूतगिरणी हे ते त्या बोलाच्या गोष्टी झाल्या. ते होईल. पण सध्या जे शेतकरी आपण जो सध्या आपला व्यवसाय चालू आहे प्राथमिक व्यवसाय आहे इथल्या लोकांचा शेती, त्याच्यावर जरी येणं फोकस केलं की शेतमालाला भाव तर आता हा वरचा विषय झाला. पण इथल्या इथं फक्त शेतकऱ्याचा उत्पादन खर्च जरी कमी झाला. कारण की शेतकऱ्याला खताचं पोतं जरी वावरात न्यायचं म्हटलं म्हणजे तरी त्याला 200 रुपयाचं पोतं आणि 300 रुपये खर्च येऊन राहिला त्याला शेतकऱ्याचं पोहे. कारण की तेवढे पैसे द्यावे लागतात न्याले वावरात. मग त्याचा उत्पादन खर्च वाढून राहिला ना. आणि त्याच्या उत्पादन झाल्यावर भाव तर नाहीच आहे तो नंतरचा विषय. पण तो उत्पादन खर्च जर या राजकारणाला थोडासा कोणत्या सहभागातून कमी करता आला तर ते फार चांगली गोष्ट आहे. धन्यवाद. काय चर्चा सुरू आहे? बसलो बा आम्ही थकून बघून आलो बसलो इथं. कायची चर्चा सुरू आहे मग? कायची चर्चा सुरू आहे? विचारच बाबा बळू सोबत बोल. काय म्हणता? काय मशालच्या इकडे आहे भाऊ. मशाल जनतेचा कौल मशालच्या इकडे उद्धव ठाकरे. कसा कौला म्हणजे आता ते कसं जे बा येणारे आहेत
त्याला ते मतदान करते. जे बोलणार आहे तर आपलं मतदान वाया जाऊ नका दे बा, हे आपलं म्हणणं आहे. असं माझं म्हणणं आहे बा. मग काय तुम्ही आम्ही लवटेच सांगा दादा. काय मुद्दा? मुद्दा म्हणजे खासदार आमचा, आमदारही आमचाच पाहिजे ना. या कारणानं आम्ही लवटेच्या मागे चाललो. मशाल खासदार बळवंता भाऊ आहे तर आमदार आमचा लवटे, असं आपलं म्हणणं आहे. काय त्यांच्याकडून अपेक्षा? अपेक्षा काय, गावचा विकास झाला पाहिजे, विकास करा पाहिजे. ह्या अपेक्षा फक्त. काय ना दादा? आम्हाला इथेच अपेक्षा आहे दादा, लोटेची. गावचा हा गजानन लोटे. गावचा विकास झाला पाहिजे. बळवंतराव आमदार आहेत, हे त्यांच्या विकास होते. माहितीतून समजा हे सीट म्हणजे समजा माहितीतून आली पाहिजे. लवटे, गजानन लवटे. काय सांगा, कोणाची चर्चा सुरू आहे दर्यापुरात? दर्यापुरात का आता अभिजित अडसूळ. काय सांगाल, कोणत्या अपेक्षात की तुमच्या त्या झाल्या पाहिजेत बा? तो अपेक्षा काय करू शकते, मुंबईला चालला जाते. निवडणूक झाली की ते भावी आमदार जर झाले समजा तर कोणते मुद्दे राहतील? कसं नाही, स्थानिक जे नेते आहेत ते त्याच्याजवळून कामं करून घेतात ना, काय ऐकते तो. तुमचे मुद्दे कोणते राहतील? आमचे मुद्दे काय, रस्ते, गाव रस्ते व्हायला पाहिजेत बा. तसे तर काही आमच्या गावात कामं नाही राहिले शिल्लक. यावेळेस मग कोणाच्या इकडे राहील तुमचा कौल? अभिजित अडसूळ. अभिजित अडसूळ. BJP पाहिजे आम्हाला. आता ते महायुती कोण आहे? हो, मग महायुतीच पाहिजे ना. मग काय सांगा काकू, काय म्हणतात लाडकी बहीण योजना? काय म्हणते? लाडक्या बहीण योजनेचे आम्हाला 7,500 भेटले बा. मग फायदा होते की नाही होत? फायदा झाला ना, कशी कामी आले घरी. काही जण म्हणतात बा बंद नाही झाली पाहिजे, म्हणतात बंद झाली पाहिजे म्हणतात. मग बंद नाही झाली पाहिजे, चालूच राहिली पाहिजे. यावेळेस कोणता लाडका भाऊ तुमचा? आता आमचा लाडका हो ना, एकनाथ शिंदे. म्हणून ते स्थानिक पातळीवर अभिजित अडसूळ यात. मग अभिजित भाऊ अडसूळ आमदार करता? हो, बोला. आमचे महिन्याचे 15,000 चालू ठेव जावं ना. त्याच्यात 1,500 रुपये दोन दिवाळीला गेली आली म्हटलं. आता मग दिवाळी, आता दिवाळी इलेक्शनची आता. हो, आता एकनाथ भाऊने दिले ना आम्हाला 7,500. मग कोणता भाऊ करता आपल्या दर्यापुरात आमदार? आता एकनाथ भाऊ. हा ना, आता त्या युती चर्चा सुरू आहे. आम्ही बसलोय बा, शेतीचा विषय करून राहिलो आम्ही. काय म्हणता शेतीला? काय म्हणता? शेतीचं आता यावर्षी निसर्गानं काही साथ दिली नाही. पराठीचं पीक चांगलं नाही आहे. ज्यांना पेरलं त्या डोकरं नुकसान करत आहे आणि सरकार झोपलेलं आहे. कोणाला निवडून द्या, ते आपलेच हुल्लू सिद्ध करते. म्हणून आता चांगल्या माणसाला निवडायचं आहे. पाहिजे 9 वाजता. मग चांगला म्हणून चांगला म्हणून सध्या तर कोण नाही आहे बा. आता अडसूळ साहेबाचंही पाहिलं तर अडसूळ साहेबांनी काही विकास केला नाही. बुंदिले साहेबांना पाहिलं, त्यांनी काही एवढं खास करून दाखवलेलं नाही. आता एक चेहरा वाटते फक्त, गावातला एक उमेदवार उभा आहे, परंतु त्यांचं आता स्वतः आपसापसाला भांडण आहे, म्हणून त्यांना काही देण्यात अर्थ वाटत नाही. असं वाटते की बा लवटे साहेबाला एक चान्स देऊन पहा. आता ते काय विकास घडवून आणू शकतात याच्याबद्दल आपण काही म्हणजे त्यांच्याबद्दल डीप माहिती नाही आहे, परंतु त्यांना चान्स द्यावा अशी एक इच्छा वाटते. माझं म्हणणं आहे माहीत आहे का, खरोखरच हे सरकार खूप, भाजपचं सरकार इतकं बेकूफ आहे. त्याचं कारण सांगतो, बेरोजगारी आणि माहीत आहे का, शिक्षण खातं, कोणते खाते भरतीच नाही करून राहिलं. आणि 10,000 पोट भरती का? आज परमनंट माणूस 60-70 हजार रुपये पगार पडते, ते 4-5 लोक फॅमिली पोचते. पण आज ते कॉन्ट्रॅक्ट सिस्टीमवर आणून राहिलं, म्हणजे कॉन्ट्रॅक्ट सिस्टीमवरून राहिलं. हे गलत आहे ना. म्हणजे सरकारी नोकऱ्या बंद करून राहिलं, प्रायव्हेट सेक्टरमध्ये हे करून राहिलं. म्हणजे त्याचं भलं लाखो रुपये, करोडो रुपये कमावले त्यांनी 10 वर्षात. म्हणूनच ते एक आमदार 50 लाख हे ते लाख विकत घेतात आणि सरकार बसवतात.
आता मी तर या गावचा माजी सरपंच आहे. आता माझं मत असं आहे की बा आणि एक शिक्षक पण आहे. आता जे आमचं जे काँग्रेस सरकार होतं, काँग्रेस सरकारने कसं आहे आता 2004पासून आमची पेन्शन बंद झालेली आहे. आणि आम्हाला असं वाटतं की आम्ही कोणत्या पक्षाचा प्रचार करत नाही, पण कसं आहे जो आम्हाला पेन्शन देईन, कारण की आम्ही गेल्यानंतर आमची जे मुलं बाळं आहेत यांना काही ना काही सोय असली पाहिजे ना. आता आमदार खासदार कोणत्याही पक्षाचा असो त्यांना पेन्शन आहे. आणि माझी एकच विनंती आहे की आम्ही जो नोकर वर्ग आहे हा नोकर वर्ग वयाच्या 38-32 वर्षापर्यंत आम्ही जे नोकरी करतो ते आम्ही आमच्या मुलाबाळांसाठीच करतो. आणि त्यांना काही आम्ही गेल्यानंतर कसं आहे काही सांगता येत नाही. आणि आम्ही गेल्यानंतर त्यांना काही भेटलं पाहिजे. आणि जुनी पेन्शनही लागली पाहिजे. जे जुनी पेन्शन आहे ते लागली पाहिजे, एवढाच आमचा मुद्दा आहे. आणि आता आमदार कोण होईल, खासदार कोण होईल याचा कसा आहे हा जनतेचा कौल आहे. आणि विकास हा महत्त्वाचा आहे. विकास हा होऊ शकत नाही. कसा आहे जोपर्यंत आता हे पहा माझ्या घरासमोर नाली आहे, मी आता माझी सरपंच हे नालीचा रपटा माझ्या घरासमोर तो 2 वर्षापासून असंच ताल आहे. कसा आहे गावाचा कारभार हा एकदम हे आहे, म्हणजे गलिच्छ कारभार झालेला आहे. त्यामुळे हा जनतेचा जो प्रतिनिधी आहे तो सक्षम असला पाहिजे, चांगला असला पाहिजे. बरं, तुम्ही माजी सरपंच होते तर आपल्या दर्यापूर अंजनगाव मतदारसंघ आहे. पूर्ण अभ्यास आहे, पूर्ण अभ्यास. काही तर विषय नाही. काय कोणत्या समस्या आहेत की बा दर्यापूर अंजनगाव मतदारसंघ बा ह्या झाल्या नाही झाल्या? आता समस्या कसा आहे, आता आपल्या दर्यापूर अंजनगाव मतदारसंघामध्ये 138 खेळे आहेत. आणि 138 खेळापैकी कसा आहे जो आम्ही लोकप्रतिनिधी निवडून देतो तो लोकप्रतिनिधी कसा आहे तो लोकप्रतिनिधी हा सर्वांचाच असतो. आता आम्ही जे विद्यमान खासदार बळवंतभाऊ वाकपंजर आहेत, वानखडे आहेत, साहेबांना निवडून दिलं, बरोबर आहे. आणि कसं आहे आमचं एकच म्हणणं आहे की बा साहेबांनी आमच्या इकडे लक्ष द्यावं. बाकी तर आमचं म्हणणं काहीच नाही, कारण की ते आमच्या कसं आहे आता लवटे साहेब आहेत. आता लवटे साहेबांचा जास्तीत जास्त हे आहे गजाननभाऊ लवटे, आणि ते येणार आहे आणि ते येतीलही, त्याबद्दल काही शंका नाही. पण कसं आहे आमच्या गावचा जो उमेदवार आहे अंकुश साहेबराव वाकपंजर, आता आम्ही तर त्यालाच मत मारू. कसा आहे तो आमचा जवळचा आहे, आमच्या गावचा आहे, आमचा भूमिपुत्र आहे, त्यामुळे आमचा वोट त्याच्या इकडेच आहे. अंकुश भाऊ वाकपंजर हे जर भावी आमदार झाले तर कोणत्या मुद्द्यावर ते जास्त विकास करायला पाहिजे? आता ते सर्वच मुद्द्यावर विकास करतील, कारण की आम्ही त्यांच्यापर्यंत तुमच्या अपेक्षा कोणत्या? आमच्या अपेक्षा काही नाही. आमच्या अपेक्षा यायचं आहे की त्यांनी चांगलं काम केलं पाहिजे, जनतेला सांभाळून घेतलं पाहिजे, त्याच अपेक्षा आहेत आमच्या. दर्यापूर तालुक्यामध्ये कोणते मुद्दे आहेत? आता महत्त्वाचा मुद्दा असा आहे की जे सोयाबीन आहे, कास्तकाराचं जे पीक येते, कास्तकाराला जे मेहनत घ्यावं लागते ते पीक त्यांचं घरापर्यंत गेलं पाहिजे, त्याला हमीभाव चांगल्या प्रकारे मिळाला पाहिजे. आता सोयाबीन आहे, सोयाबीन आपल्या तालुक्यात जास्त पिकत नाही, परंतु भातकुली तालुका आहे, हे इकडचे तालुके आहे. आणि सोयाबीन सोंगाला जेवढा खर्च लागतो आणि सोयाबीनला भाव किती आहे 4,000-5,000 रुपये, एवढं होत नाही ना. सूतगिरणीचा विषय, आणि सूतगिरणीचं कसं आहे सूतगिरणी ही भरपूर वर्षापासून बंद आहे. आता भाऊंनी विषय काढला होता की मी आल्यानंतर बा सूतगिरणी चालू करू. जे आमदार साहेब आहेत माजी आमदार, त्यांनी सांगितलं होतं की मी बा निवडून जर आलो तर सूतगिरणीचा विषय घेऊ, पण त्यांनी काहीच नाही, सूतगिरणीवर काहीच नाही केलं. आणि आता जे आहेत गुणवंत देवपारे जे काँग्रेसकडून निवडून येणार होते, त्यांनी सांगितलं की मी बा सूतगिरणी स्वतः घेतो आणि ते सूतगिरणी मी हे करत, आणि दर्यापूर आणि अंजनगावचे जे युवक आहेत, जे बेरोजगार युवक आहेत, त्यांना रोजगारी देईन. आमचं म्हणणं हेच आहे कोणी निवडून या, पण आमचा जे सुशिक्षित बेरोजगारी आहे ते बंद आहे. आणि नोकर भरतीच बंद आहे 2008पासून. जोपर्यंत काँग्रेसचं सरकार होतं तोपर्यंत नोकर भरती होती. आता कसं आहे आता त्यांनी फक्त मानधनावर आणि याच्यावर जे घेत आहेत त्याला आमचा विरोध आहे, बाकी काहीच नाही. काय आता सध्या तर आम्ही चर्चेत नाही आहो, सध्या राजकारणाच्या बाजूने आहो सध्या. राजकारणात पण चर्चा होत असेल गावात? चर्चा होते गावात, पण आता ते सध्या अजून वेगळ्या जाणार चर्चेने. कोणाचा मावला आहे काय मावला आहे सध्या तर काही माहीत नाही. सध्या शेतीच्या कामात आम्ही हलबऱ्याच्या. तरी तर असतील ना काही कानावर राहतेच ना. नाही सध्या. बरं, आमदार कोणाला करसान समजा यावेळेस? सध्या तर आता ठरलंच नाही ना मतदानाचं, काय सांगावं तुम्हाला. बरं, कोणते मुद्दे आहेत दर्यापूर अंजनगावात? मुद्दे आता पिकाचे, कपाशीचे, पावसाळा जास्त झाल्यानं पीक नाही यावर्षी. हरभऱ्याच्या मुळा आल्या, बऱ्याचशा डुकराईनं हरभऱ्याचा धुमाला केला. कपाशीचंही आता यावर्षी 2 महिने झडी असल्यामुळे कपाशीचं पीक हे 2-3 वर जे दावत जाय, यावर्षी 2-3च्या पळ्यात होत नाही. त्यामुळे
शेतकऱ्याला मदत पाहिजे सरकारची इकडून. आता आचारसंहिता असल्यामुळे शेतकऱ्याला मदत देऊ शकत नाही ते सध्या. त्या विषयावर काही बोलण्यात मजा नाही सध्या. नाही काय म्हणता? काय हो? काय म्हणते चर्चा काय सुरू आहे? लवटे म्हणतात बा. काय कशी चर्चा सुरू आहे? मी तर काही हिंडत नसतो बिमार लवटेचा आहे एक अंकुश. हां दोघं अंकुश भाऊ आणि लवटे. यापासून कोणाला कॉल देतात समजा? तर काही लोक लवटेला देतात, काही लोक अंकुशला देतात. कोणते मुद्दे दर्यापूर अन्य काम मतदारसंघामध्ये मुद्दे काय ते काही करत असत नाही बा आमदार झाल्यावर. यावेळेस तुम्हाला मागं मुंदेल्यानं काय केलं? काहीच नाही केलं. आणि आता अभिजितनं काय केलं? काहीच नाही केलं. आता शेवटी लवटेले आहे, लवटेला देतात लोक.